वणी येथे तारू गल्लीत राहणारा साहिल मंगेश आहेर वय वर्ष 18 याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याने वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री साहिल याने आपल्या त्रास होत असून काहीतरी औषध घेतल्याचे सांगितले। लागलीच मित्रांनी व नातेवाईकांनी त्यास वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। रात्री त्यावर उपचार सुरू होते। दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पहाटेपासून साहिल यास अधिकचा त्रास होऊ लागला व औषधोपचार चालू असताना सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती भाऊ प्रथम आहेर यांनी वणी पोलिसांना दिली। त्यावरून पोलिसांनी पंचनामा केला। ग्रामीण रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणा झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली होती। काही काळ वातावरण तापले असता वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी नातेवाईकांना समजावले। तसेच लेखी तक्रार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BN मोरे यांच्याकडे देण्यात आली। त्यांनी नातेवाईकांना चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। साहिल मनमिळावू स्वभावाचा होता। शहरात याबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली। वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून वणी पोलीस तपास करत आहेत। प्रतिनिधी गोविंद थोरात, स्टार न्यूज, वणी।